भगवान दत्तात्रेयांनी जमदग्नी ऋषींच्या देहावर माहूरला अंतिम संस्कार केले कोऱ्या भूमीला. दत्तात्रेयांचे माहूरला प्रामुख्यानं 3 ठिकाणं आहेत. तर 3 ठिकाणामध्ये सर्वात आधी जे अनसूया मातेचा डोंगर आहे, तर त्या अनसूया मातेच्या डोंगरावरती अनसूया माता आणि बाजूला काळ्या पाषाणामध्ये दत्तात्रेयांची एकमुखी मूर्ती आहे. दुसरं जे आहे की जिथे जागृत धुनी आहे दत्त शिखर, जिथे आपण महंतांना भेटलो होतो. ते महंत अतिशय वयोवृद्ध पण इतके तेजस्वी आणि इतके ब्रह्मज्ञानी पुरुष आहेत की त्यांना बघून आपल्याला म्हणजे वैराग्य म्हणजे काय हे त्यांना बघून कळतं. आणि तिसरं ठिकाण म्हणजे देवदेवेश्वर, जे दत्तात्रेयांचं निद्रास्थान सांगितलं जातं. कोणी अपभ्रंश होऊन त्याला देवदेवसरी म्हणतात, पण तो मूळ शब्द हा देवदेवेश्वर आहे. दत्तात्रेयांचं जे भ्रमण सांगितलंय दिवसभराचं, त्या आरतीमध्ये काशी क्षेत्री स्नान करीतो, करवीर भिक्षेला जातो, माहूर निद्रेला वरितो. माहूरला दत्तात्रेय हे निद्रेसाठी येतात, पण ते कुठे, जिथे देवदेवेश्वर आहे दत्तात्रेयांचं निद्रास्थान, त्या ठिकाणी दत्तप्रभू दुपारी निद्रेसाठी येतात असं तिथे सांगितलेलं आहे. आणि विशेष म्हणजे दत्तप्रभूंनी ज्या वेळेस जमदग्नींच्या पार्थिवावरती अंतिम संस्कार केले माहूरला, तर तपोभूमी आहे असं सांगितलं, कोरी भूमी आहे म्हणून तर इथे अंतिम संस्कार झाले ना.